राज्यामध्ये वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी सरकार एक मोठा निर्णय घ्यायचा तयारीमध्ये आहे असे कळतंय। वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना सरकार थेट सरकारी नोकरी देणार आहे असे कळतंय। लवकरच कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला जाण्याची शक्यता आहे। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। आपल्यासोबत सूरज मसूरकर जोडले गेलेत। सूरज अधिक माहिती देतील। निश्चितच ज्या प्रकारे आपण बघतोय की गेल्या काही महिन्यांपासून राज्यात जे आहेत ते वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक जण जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यांची संख्या देखील वाढलेली आहे, हल्ल्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी अनेक नागरिकांनी जे आहे त्यामध्ये जीव गमावलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता राज्य सरकार जे आहे ते आता ऍक्शन मोडवरती आलेलं आहे। ज्या व्यक्तींचा या हल्ल्यात जो आहे तो मृत्यू झालेला आहे, वाघांनी जो हल्ला केलेला आहे, बिबट्याने जो हल्ला केलेला आहे, यामध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या घरातल्यांसाठी कुठेतरी आता राज्य सरकार जे आहे ते आता सरकारी नोकरी जी आहे ते राज्य सरकार देणार आहे अशी विश्वसनीय सूत्रांनी जी आहे ती माहिती दिलेली आहे। इतकंच नव्हे तर लवकरच हा जो प्रस्ताव आहे तो कॅबिनेट बैठकीत मांडला जाणार आहे आणि या प्रस्तावाला मंजुरी देखील मिळणार आहे आणि त्यानंतर हा एक खूप मोठा आणि ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागणार आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून जे हल्ले झाले होते त्या हल्ल्यांमध्ये अनेकांचे जीव गेले होते आणि त्यांच्या कुटुंबाच्या वारसांसाठी राज्य सरकारने जो आहे तो हा खूप मोठा निर्णय जो आहे तो घेण्याच्या तयारीमध्ये आहे। तर लवकरच येणाऱ्या या कॅबिनेट बैठकीमध्ये जो हा प्रस्ताव जो आहे तो मांडला जाईल आणि त्यानंतर या कॅबिनेट बैठकीमध्ये या मोठ्या निर्णयाला मान्यता मिळणार आहे। धन्यवाद सूरज सविस्तर माहितीसाठी।